नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी ही आकाशला म्हणते की आकाश, अरे खूप आनंदाची बातमी आहे. आकाश, तू बाबा झालास अरे, आणि तुला मुलगी झाली मुलगी. हे ऐकल्यावर आकाश म्हणतो की काय आत्या, तू काय बोलतेस? खरंच मला मुलगी झाली आहे असं म्हणून तो खूप खुश होत असतो आणि आनंदात असतो. त्यानंतर मग तो म्हणतो की आत्या, खरंच मला इतका आनंद झाला आहे ना, मी तुला सांगू शकत नाही आहे मला किती आनंद झाला आहे ते. आम्हाला मुलगी झाली आहे, भूमीला आणि मला मुलगी झाली, आमचं बाळ या जगात सुखरूप आलं आहे असं म्हणून आता रागिनीला तो सांगत असतो. त्याच वेळेला आता रागिनी देखील त्याच्याकडे हसत बघत असते आणि म्हणते की हो आकाश, खरं आहे, तुम्हाला मुलगी झाली आहे. आकाश म्हणतो की खरंच देवी योगेश्वरीचे लाख लाख आभार, तिने माझ्या श्रद्धेला फळ दिले. मी तिच्यासाठी जे काही नवस बोललो तो नवस भूमीचा नवस तिने पूर्ण केला आहे. आणि आज देवी योगेश्वरीने मला साक्षात मोठा चमत्कार दाखवला आहे. माझी भूमी आणि माझं बाळ दोघंजणही सुखरूप आहेत, याचा खरंच मला खूप आनंद होतोय असं म्हणून आकाश खुश होत असतो. त्याच वेळेला तो म्हणतो की आत्या, भूमी कशी आहे? तिला भेटायला देत आहेत का डॉक्टर? मी भेटू का भूमीला? त्यावेळेला मग ती म्हणते की अरे आकाश, थांब थांब, अजूनही डॉक्टर बाहेर आलेले नाही आहेत, थोडा वेळ थांब, डॉक्टर येतीलच. पण त्यांनी मला ही आनंदाची बातमी दिली. त्यावेळेला आकाश म्हणतो की बरं, मग मी तोपर्यंत एक काम करतो, मी आजीला फोन करून ही बातमी कळवतो. तेव्हा रागिनी हसत म्हणते की हो हो, कळव, लवकर कळव. आणि ती मध्ये मध्ये आकाशच्या त्या परिस्थितीवर हसत असते. त्याच वेळेला इथे आजी ही देवाजवळून उठलेली नसते, तिचा देवाचा अखंड जाप सुरू असतो. त्यावेळेला फोन वाजतो. ती म्हणते की यावेळेला फोन म्हणजे नक्कीच आकाशचा असणार, म्हणून आता ती फोन घेण्यासाठी म्हणते आणि बोलते की बोल आकाश. तेव्हा मग तो म्हणतो की आजी, एक बातमी आहे. तेव्हा मग आजी म्हणते की बोल बोल पटकन आकाश, माझा ना धीर सुटत चालला आहे, बोल काय झालं आहे? त्यावेळेला मग आकाश म्हणतो की अगं आजी, एक मोठी आनंदाची बातमी आहे. अगं तू पणजी झालीस, पणजी, आणि घरात आपल्या मुलगी जन्माला आली, भूमीला मुलगी झाली आहे. हे म्हटल्यावर आता आजी खूप खुश होते. अगं, आनंद साजरा करण्याची वेळ आहे, आपल्या घरामध्ये लहान एक मुलगी आली आहे असं म्हटल्यावर आता ती खूपच खुश होते आणि म्हणते की आकाश, खरंच बोलतोयस का तू? तेव्हा आता आकाश म्हणतो की हो अगदी खरं, आपल्या घरी मुलगी आली आहे. तेव्हा आजीला खूप आनंद झालेला असतो. आजी म्हणते की व्हा, खरंच खूप मोठा आनंद झालेला आहे, आज आपल्या घरी मुलगी जन्माला आली, पहिली पेटी धनाची पेटी असं म्हणून ती त्याचं कौतुक करते. त्याचप्रमाणे म्हणते की 2 पिढ्यानंतर आपल्या घरात आज मुलगी जन्माला आली. त्यावेळेला आता आजी म्हणते की तुला माहिती आहे का मानसी, अगं तू काकू झाली आहेस, काकू, आणि आपल्या घरात मुलगी आली आहे. हे ऐकल्यावर तिला पण खूप आनंद होतो. आणि मग आकाश म्हणतो की हो अगं, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यावेळेला मग आजी म्हणते की बरं ठीक आहे, मी आता देवापुढे साखर ठेवते, तू फोन ठेव, मला नंतर बातमी कळव, भूमी ठीक आहे ना? तेव्हा मग तो म्हणतो की हो बाळ आणि भूमी दोघंजणही अगदी सुखरूप आहेत, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. मग आता आजी आकाशचं अभिनंदन करत म्हणते की आकाश, अभिनंदन, आपल्या घरात मुलगी जन्माला आली आहे. त्यावेळेला मग इथे आता मानसी म्हणत असते की आजी, खरंच खूप मोठी गोष्ट झाली आहे आणि भाऊजी तुमचं अभिनंदन असं म्हणून ते दोघेही फोन ठेवतात. आता आजी म्हणते की मी पणजी झाले गं मानसी. तेव्हा मानसी म्हणते की हो आजी, मी पण काकू आणि मावशी दोन्ही पण झाले बरं का. तेव्हा आजी म्हणते की परमेश्वराचे लाख लाख आभार, भूमीचं सगळं काही व्यवस्थित डिलिव्हरी सुखरूप झाली आणि म्हणूनच आता देवासमोर साखर ठेवायला हवी असं म्हणून मानसी जात असताना आजी म्हणते की तूप आणि साखर दोन्ही घेऊन ये जा असं म्हणून आता ती पळत पळत जाते. आजी म्हणते की महाजनांच्या पिढीमध्ये 2 पिढ्यानंतर आता खूप मोठा आनंद झालेला आहे, आपल्याकडे मुलगी आलेली आहे असं म्हणून आता आजी खूपच खुश होत असते. त्यानंतर आता आकाश हा फोन ठेवतो आणि त्यानंतर मग आता रागिनी म्हणत असते की आकाश, झालं का? आईला कळवलं का? ती तर अगदी आनंदाने वेडीत झाली असेल ना? तेव्हा आकाश म्हणतो की हो गं, ती तर अगदी आनंदाने नाचत होती आणि तुला सांगू किती मोठा आनंद झाला होता तिला, आणि मानसी पण अगदी आनंदाने झाली होती वेडी. बरं, मी काय सांगतोय की ही सगळ्यात बातमी आता जेव्हा भूमीला समजेल तेव्हा तिला किती आनंद होईल ना. म्हणजे आता भूमी बेशुद्ध असेल कदाचित, परंतु जेव्हा भूमीला बातमी कळेल तेव्हा तिला किती आनंद होईल असं म्हणून आता आकाश हा खुश होत असतो. त्याच वेळेला इथे डॉक्टर बाहेर येते आणि तिचा चेहरा पडलेला असतो. आकाश म्हणतो की डॉक्टर, भूमी कशी आहे? सुखरूप आहे ना ती? आणि बाळ, माझं बाळ कसं आहे? मी त्या दोघांना भेटू शकतो का असं आकाश विचारतो. त्यावेळेला आता मॅडमचा मात्र चेहरा पडलेला असतो. ती म्हणते की आय एम व्हेरी सॉरी आकाश. तेव्हा आकाश म्हणतो की काय झालं डॉक्टर, मला मुलगी झाली आहे ना, मला आत्याने सांगितलं. तेव्हा मग ती म्हणते की नाही मिस्टर आकाश, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी, तुम्हाला मुलगीच झाली होती परंतु तुमची मुलगी आता या जगात नाही. हे ऐकल्यावर आकाशला फार मोठा धक्का बसतो. रागिनीला मात्र हे पाहून असा खूप आनंद झालेला असतो.
आकाश म्हणतो की डॉक्टर तुम्ही काय बोलताय, म्हणजे आताच तर डिलिव्हरी झाली आणि आता? तेव्हा मग मॅडम म्हणतात की हो, खरी गोष्ट आहे. ॲक्च्युली तुमच्या मुलीला आम्ही वाचवू शकलो नाही. ती 7व्या महिन्यात जन्माला आली, त्यामुळे ती इन्फेक्शन होतं. तिला ताप खूप आला होता आणि त्याचंच इन्फेक्शन झालं. शिवाय आम्ही तिला इन्क्युबेटरवर ठेवणार तोपर्यंत बाहेर फायर अलार्म वाजला आणि आम्ही बाहेर पळालो. सेफ्टी म्हणून तिला आम्ही तिथून बाहेर काढलं नाही. परंतु त्याच वेळात काय झालं आम्हाला कळलं नाही आणि तिचा जीव गेला. म्हणून आय एम व्हेरी सॉरी, आम्ही तिला नाही वाचवू शकलो. भूमी व्यवस्थित आहे, परंतु तुमचं बाळ मात्र आम्ही वाचवू शकलो नाही. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी असं डॉक्टर म्हणते. तेव्हा मग आकाश म्हणतो की अहो मॅडम तुम्ही काय बोलताय हे? नाही म्हणजे प्लीज असं बोलू नका. अहो असं तर आत्ताच तर मी ऐकलं आत्याकडून की आमचं बाळ सुखरूप आहे आणि व्यवस्थित त्या जगात आलं आहे. मग नेमकं हे सगळं काय आहे? प्लीज डॉक्टर मला सांगा, तुम्ही असं का बोलताय? असं म्हणून आता आकाश हा डॉक्टरांना विचारत असतो. प्लीज असं करू नका. माझी भूमी, तिला मी काय उत्तर देणार आहे? आणि हे सगळं असं कसं होऊ शकतं? तेव्हा मग मुद्दामच रागिनी दाखवायचं म्हणून तोंडेकल्या बोलत असते की हो डॉक्टर, असं होणं शक्यच नाही आहे, कारण भूमीचं बाळ तर सुखरूप होतं ना. तेव्हा मग मॅडम म्हणतात की हो बरोबर बोलते मी तुम्ही, परंतु नाही वाचू शकलो आम्ही. मला माफ करा. त्यामधल्या काळामध्येच बाळाला जास्त त्रास झाला, जेव्हा फायर अलार्म बाहेर वाजला आणि त्या सगळ्याच गोष्टींमध्ये आता बाळ तुमचं या जगामध्ये नाही आहे. आता हे ऐकल्यावर आय एम व्हेरी सॉरी मिस्टर आकाश, मी काहीच करू शकत नाही आहे. प्लीज समजून घ्या. आम्ही खूप प्रयत्न केलेत, परंतु ह्या प्रयत्नांना यश येऊ शकलेलं नाही. तुम्ही प्लीज सांभाळा स्वतःला. आकाश म्हणतो की मॅडम नाही, मी नाही सावरू शकत या गोष्टीमधून. मला सांगा ना की मी आता भूमीला काय तोंड टाकू? भूमी शुद्धीवर आल्यावर मला विचारेल की तू आपलं बाळ कुठे आहे, कसं आहे? त्यावेळेला मी तिला काय उत्तर देणार आहे? तिला काय सांगणार आहे मी? तेव्हा मग मॅडम म्हणतात की सॉरी आकाश, आम्ही नाही काही करू शकत आता. डॉक्टर तिथून आतमध्ये निघून चाललेली असते. आकाश म्हणतो की प्लीज मॅडम असं करू नका. त्यावेळेला मग आता मी काय उत्तर देऊ असा प्रश्न आता त्याला पडलेला असतो. तो म्हणतो की मॅडम, भूमीने आणि मी बाळाची खरंच खूप स्वप्न पाहिली होती आणि आज ती सत्यात उतरली होती. आमच्या सगळ्या काही इच्छा देवाने ऐकल्या होत्या, परंतु हे काय झालं? अचानक कसं घडलं? आमचं बाळ असं कसं गेलं? आकाशला ती फक्त सॉरी बोलते आणि डॉक्टर आतमध्ये निघून जाते. आकाश म्हणतो की नाही, मला हे सगळं सहनच नाही होऊ शकत. मीच याचा किती त्रास करतोय, तर माझी भूमी काय करेल? असं म्हणून आता तो खूप काळजीत असतो आणि त्याच्या डोळ्यामधून पाणी वाहत असतं. त्यावेळेला रागिनी म्हणते की आकाश हे बघ, शांत हो, प्लीज असं रडू नको. परंतु आकाश हा खूप मोठमोठ्याने रडत असतो आणि डोक्याला हात लावून म्हणतो की हे कसं झालं? हे कसं शक्य आहे? तेव्हा मग आता रागिनीला मात्र त्याचा तो सगळा त्रास पाहून खूप आनंदच होत असतो. रागिनी मनातच म्हणते की आकाश हे बघ, अरे बाळा, असं काही केल्याशिवाय आपल्याला होणार नाही, कारण तू स्वतःला सावरायला हवं. जर तूच असा खचलास तर भूमीने कोणाकडे बघायचं रे? आणि भूमीला खूप त्रास होईल या सगळ्याचा. म्हणून बाळा आकाश, प्लीज तू असं करू नकोस. आणि ती मनातल्या मनातच खुश होत असते आणि म्हणते की आकाश, अरे भूमीला हे जे सगळं काही सहन करावं लागतं आहे ते खरंच नशिबाचा भाग आहे, परंतु तू तिच्याबरोबर राहा, तिला सावर. तेव्हा मग आता आकाशचा तो आक्रोश हा खूप मोठा झालेला असतो आणि तो रागिणीला मिठी मारून म्हणतो की मी काय करू, मला कळत नाही आत्या, मला या सगळ्याचा खरंच खूप त्रास होतो आहे. रागिनी म्हणते की हे बघ बाळा, शांत हो. देवाच्या मनात आलं आहे त्याला कोणी काही करू शकत नाही. अरे जे देवाने ठरवलं आहे ते काय केलं काय माहिती. देव अशी परीक्षा का बघतोय तुमच्या दोघांची? तुम्ही दोघं किती छान जोडी आहात आणि तुमच्या चांगल्या जोडीच्या बाबतीतच देवाने असा का निर्णय घेतला असेल? आणि तुम्ही कधी कोणाचं वाईट केलेलं नाही आहे, मग देवाने तुमच्या वाट्याला हे दुःख का लिहिलं आहे, इतकं मोठं डोंगराएवढं दुःख? असं म्हणून ती आता त्याला सांत्वन करण्याचा प्रयत्न करते, परंतु आता मध्ये मध्ये ती गालातल्या गालात हसत असते, कारण तिला तोच आकाशचा कोरमडलेला चेहरा पाहायचा असतो. आणि ती म्हणते की आकाश, खरंच तुम्ही दोघंही ना अगदी आदर्श आई बाबा होऊ शकला असतात रे. तुम्ही फार छान सांभाळलं असतं तुमच्या मुलाला, परंतु बघ ना काय होऊन बसले, इतकी मोठी गोष्ट घडली आहे. खूप चुकीचं घडलं आहे आकाश, खूप चुकीचं. मला हे अजिबात नाही आवडलं आहे. असं म्हणून आता रागिनी ही त्याला बोलत असते. त्याच वेळेला तिथे सिस्टर येते आणि मग रागिनी विचारते की मला सांगा ना काय झालं आहे, म्हणजे भूमीचं काय झालं आहे, भूमी ठीक आहे ना? तेव्हा सिस्टर म्हणते की हो, त्या ठीक आहेत. आता ते मी ह्या ओटीमधून आम्ही त्याला फर्स्ट तिकडे शिफ्ट करणार आहोत, फर्स्ट फ्लोअरवर स्पेशल वॉर्डमध्ये. आणि सिस्टर निघून जाते. त्यावेळेला मग आता आकाशला मोठा धक्का बसलेला असतो. रागिनी म्हणत असते की आकाश, अरे बाळा, हे सगळं काय झालं? खरंच आपण ह्या सगळ्याचा कधीच विचार केला नव्हता, परंतु काय घडलं?
हे सगळं आपल्या भूमीला कसं सांगायचं आहे? आकाश म्हणतो, नाही, मला हे खरंच नाही सांगता येणार. मी हिंमतच नाही करू शकत. मी काय बोलू भूमीला? माझी हिंमतच नाही होते तिच्याशी हे सगळं बोलण्याची. तेव्हा मग रागिनी म्हणते, आकाश, अरे बाळा शांत हो. तेव्हा मग तो म्हणतो की नाही आई, आत्या मी नाही, मी हिंमतच नाही करू शकत ही. तेव्हा रागिनी त्याला बोलते की अरे आकाश बाळा, प्लीज असं करू नकोस. अरे तुला हिमतीने घ्यायला हवंय, असा त्रास सहन करून घेऊ नकोस. तेव्हा आकाश म्हणतो, नाही आत्या नाही, अगं माझ्याच्याने हे होणारच नाही आहे. मी भूमीला काय तोंड दाखवू मला ना खरंच कळत नाही आहे. ती मला विचारेल आशेने की आकाश आपलं बाळ कसं आहे, कुठे आहे, परंतु मग मी माझ्या बाळाचं काय उत्तर देऊ तिला, काय सांगू मी तिला की आपले बाळ आता या जगात नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश काही झालं तरीही तुला असंच हे सगळं सांगायला हवं, तुला बोलायला हवं तिच्याशी. आणि मला सांग, इतकी मोठी धक्क्याची शॉकची बातमी जर तिला सिस्टरकडनं कळली किंवा डॉक्टरकडून, तर तिची काय अवस्था होईल अरे, याचा जरा प्लीज विचार कर. तिला काय वाटेल त्यावेळेला, तेव्हा जरा प्लीज विचार कर की काय होईल. म्हणून आकाश, इतकी जी मोठी बातमी आहे ना, ती तूच सांग डॉक्टरला, त्याशिवाय काही खरं नाही. असं म्हणून आता ती आकाशला सांगत असते. आणि आकाश हा म्हणत असतो की नाही आत्या नाही, मला हे सगळं नाही सहन होणार. परंतु आत्या मात्र रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की प्लीज आकाश, स्वतःचा धीर एकवटव आणि स्वतःला समजव की तुलाच भूमीला सावरायचं आहे, नाहीतर भूमीला कोणी या परिस्थितीतून सावरू शकणार नाही. तिचा त्रास हा आपल्याला न बघवणारा असणार. म्हणूनच आकाश प्लीज विचार कर, असा कोणताही चुकीचा निर्णय तू घेऊ नकोस. आकाश, तुलाच भूमीला सांगायला हवं. असं म्हणून ती त्याला पुढे पुढे करत असते, जेणेकरून आकाश आणि भूमीचा त्रास बघायला मिळावा. आता आकाश हा बाजूला चालत असतो आणि म्हणतो की नाही आत्या, माझा ना धीरच होणार नाही. आणि तो तिकडे आता बाजूला जातो. आणि त्याच वेळेला आता रागिनी मनातच म्हणत असते की झालं आकाश, मला हेच बघायचं होतं, तुझा आणि भूमीचा होणारा त्रास. खरं तर माझ्या अभिजित गेला त्यावेळेला मी एकदाच त्रासले आणि तो एकदाच गेला, परंतु तुमचा हा जो काही त्रास आहे ना, तो तडफडून तडफडून रोज रोज मला बघायला मिळणार आहे. आणि तुमचा जो आक्रोश आहे ना, तो बघतच मला मज्जाच येणार आहे. आणि या सगळ्याची मी काय कमाल मजा घेणार आहे, असं ती खुश होते. आणि नंतर आता भूमी ही हॉस्पिटलमध्ये तिथेच असते. तिला स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं असतं. आकाश मनात म्हणतो की भूमी, मी काय करू, कसं करू, या सगळ्या गोष्टीतून मी तुला कसा बाहेर आणू, मला खरंच कळत नाही आहे भूमी. मी तुला काय तोंड दाखवू आणि तुला काय सांगू ना, मला तेच कळत नाही आहे. असं म्हणून आता आकाश खूप मोठ्या टेन्शनमध्ये आलेला असतो. आणि तो म्हणत असतो की काही झालं तरीही काहीतरी चमत्कार घडला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा मागे आल्या पाहिजेत. मी भूमीला कसं सांगू, असं म्हणून आकाश आता नाराज होत असतो आणि रडत असतो. त्याच वेळेला जे काही छपरी गुंड असतात ते चालत चालत असतात रस्त्यावरून आणि म्हणतात की बापरे, आता काय करायचं, आपलं ना नशीबच खराब आहे यार. गेले 4 डाव लावले, त्या 4 डावांमध्येही आपण पैसे हरलो. आता काय करायचं, आपल्याकडचे सगळे पैसे संपले. आता बाकीचे मुलं म्हणतात की आता काय करायचं रे. तेव्हा तो म्हणतो की काय करायचं काय, आता लवकरात लवकर आपल्याला काहीतरी जॅकपॉट लागला पाहिजे. आपल्याला तो जॅकपॉट लागत नाही तोपर्यंत मात्र आपण मालामाल होऊ शकत नाही. आणि तेवढ्यातच आता तो माणूस म्हणायला लागतो की मोठी काहीतरी लॉटरी लागली पाहिजे, जेणेकरून आपण आपले सगळे काही पैसे आता मालामाल करू शकतो, स्वतःला मालामाल करू शकतो. त्याच वेळेला आता तिथेच मागे भूमीचं बाळ असतं, ते रडत असतं आणि त्या रडण्याचा आवाज आता सगळ्यांना यायला लागतो. आता तो म्हणायला लागतो की हे तुम्हाला कुठून रडण्याचा आवाज येतोय काय रे. तेव्हा मग सगळीकडे ते बाळ शोधायला लागतात. आणि जो मुलगा असतो बेंचवर बसलेला, तो खाली वाकून बघतो, तर खाली वाकून बघितल्यानंतर तिथेच त्याला बाळ रडताना दिसतं. आणि मग तो म्हणतो की ए चला इकडे बघा. असं म्हटल्यावर आता सगळेजण धावत धावत येतात आणि बाळाचा पत्ता लागलेला असतो. भूमीचं बाळ हे बिचारं एकटंच तिथे रडत बसलेलं असतं. त्याच वेळेला आता ते रडत असताना तो खूपच खुश होतो आणि सगळेजण आता त्या बाळाजवळ आलेले असतात आणि त्या बाळाला हातात घेतात. त्यानंतर आता इथे भूमी अजूनही बेशुद्धच असते, ती शुद्धीवर आलेली नसते. परंतु इथे जे काही बाळ खाली रडत असतं आणि तिच्या बाळाला 4 लोकांनी घेतलेलं असतं, दुसऱ्याच मुलांनी तिला हातात घेतात, म्हणून आता इथे भूमीला काहीतरी त्रास होऊ लागतो. तर आता लगेच दुसरा गुंड म्हणतो की काय रे, हे काय आहे, हे कोणाचं बाळ असेल आणि कोण असं सोडून गेलं असेल. तेव्हा मग तो म्हणतो की काय माहिती कोणाचं असेल. आणि मग भूमी ही आता थोडी थोडी शुद्धीवर येत असते आणि सिस्टरला विचारत असते की सिस्टर मला सांगा ना की माझं बाळ कसं आहे, कुठे आहे माझं बाळ, मला त्याला बघायचं आहे, ते ठीक आहे ना, असं सगळं ती विचारते. त्यावेळेला आता आकाश हा तिकडून येत असतो. आकाशचा जीव मात्र वरखाली होत असतो, कारण त्याला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. त्यावेळेला मग आता ती म्हणायला लागते की बोला ना सिस्टर, काय झालं, माझं बाळ कुठे, तुम्ही काहीच का बोलत नाही आहे. तेव्हा सिस्टर काहीच बोलत नाही, आकाश आलेला असतो. आता आकाश म्हणतो भूमी,
तेव्हा भूमी त्याचा हात धरते आणि म्हणते की आकाश, तू इथे आहेस ना? मला माहीतच होतं. सगळं ठीक आहे ना आकाश? आणि आपलं बाळ कसं आहे? असं म्हणून आता ती त्याला विचारते आणि म्हणते की बोल ना, काय झालं? तू शांत काय आहेस? तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, आपलं बाळ इथे नाही आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, काय बोलतोयस तू हे? तेव्हा मग तो म्हणतो की हो भूमी, आपलं बाळ आता या जगात नाही राहिलं आहे. आपलं बाळ नाही आहे, देवाघरी गेलं आहे ते. तेव्हा मग आता भूमी म्हणते की नाही आकाश, तू काहीतरीच बडबडतोय. असं काहीच नाही आहे. असं कधी होऊ शकत नाही. तू वेडा आहेस का? अरे, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? असं काही काय बोलतोयस तू? आणि असं अभद्र आपल्या बाळाच्या बाबतीत कसं बोलू शकतोस तू? असं आकाशवरती चिडते. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की नाही भूमी, नाही, मी खरं सांगतोय तुला, जे काही आहे ते खरं सांगतोय. खरंच आपलं बाळ नाही आहे या जगामध्ये आता. मी खरं सांगितलंय तुला, प्लीज त्रास करून घेऊ नकोस. त्यावेळेला मग रागिनी हे सगळं बघून खूपच मनातल्या मनात खुश होत असते आणि ती तिकडून त्याच्याकडे बघत असते आणि गालातल्या गालात हसत असते. तर इथे जे बाळ त्या पोरांनी म्हणजेच छपरी गुंडांनी चोरलेलं असतं ते आता घेऊन चाललेले असतात. भूमीला आता मात्र खूप त्रास होऊ लागतो. ती आउट ऑफ कंट्रोल चाललेली असते आणि सिस्टर तिला थांबवते, परंतु ती काही ऐकायला तयार नसते. भूमी पार कंट्रोलच्या बाहेर गेलेली असते. ती जोरजोरात ओरडत असते. तेव्हा सिस्टर म्हणते की प्लीज तुम्ही शांत व्हा, तुमचं काहीतरी वेगळंच होईल, तुमचा ब्लड प्रेशर वगैरे हाय होईल, प्लीज शांत व्हा, तुम्ही तिथेच थांबा. परंतु भूमी ऐकायला तयार नसते. भूमी म्हणते की नाही नाही, माझ्या मुलीबद्दल असं होऊ शकत नाही, माझं बाळ असं कुठेही जाऊ शकत नाही, असं म्हणून ती उठत असते. त्यावेळेला इथे आता महाशिवरात्रीच्याच रात्री देवीचे जे भक्त असतात, म्हणजे जे शिवरात्रीचे भक्त असतात, ते रस्त्याने चालत असतात आणि त्याच वेळेला इथे आता आकाशचं बाळही गुंडांच्या हाती असतं आणि आकाश आता चालत चालत म्हणजेच भूमीकडे जातो, परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही. इकडे गुंड येतात आणि बघतात तर समोर आहेत पोलीस, म्हणून ते पुन्हा मागे वळतात आणि पुन्हा मागे वळल्यानंतर त्यांना एक बाबा अलख निरंजन असं म्हणत म्हणत आता तिथून चालत चाललेला असतो. आणि खरं तर शिवरात्रीचा दिवशीच भूमीचं डिलिव्हरी झालेली असते, परंतु त्या दिवशीच भूमीचं बाळ गेल्यामुळे आता चक्क देव महादेव त्यांच्यासाठी धावून आलेले असतात. नंतर मग आता तो गुंड म्हणायला लागतो की काय करूया आपण, इथे तर पोलीस आहेत आणि इथे हा माणूस. त्याच वेळेला आता तो गुंड म्हणतो की बघ, ती आपल्या जगे दादाची गाडी इथेच या मुलीला दिलं पाहिजे, म्हणजे कसं आहे ना, इथे दिलं की आपलं काम झालं आणि आपण लॉटरीला लागू शकतो. आणि हा जगे दादा मग अशा मुलांचा वापर हा भीक मागण्यासाठी करतो, त्याची इन्व्हेस्टमेंट असते ती. तेवढ्यातच आता समोर हा साप असतो आणि महादेवाने चक्क सापाला पाठवलेलं असतं आणि मग आता जे गुंड असतात ते मागे शिरतात, कारण त्यांना साप कुठल्याही प्रकारे त्या गाडीपर्यंत जाऊन देत नाही आणि मागे गुंड वळतात तर तिथे बाबा असतो आणि तो अलख निरंजन असं म्हणून त्यांना तिथेच थांबवतो. आता रागिनीचं लक्ष हे समोरच्या भूमीकडे आणि आकाशकडे असतं. भूमी म्हणते की नाही, तुम्ही खोटं बोलताय ना सिस्टर, मला सांगा, हे जे सगळं आहे ते खोटं बोललात ना तुम्ही? तेव्हा मग आता सिस्टर म्हणते की नाही भूमी, प्लीज तुम्ही शांत व्हा. तेव्हा ती म्हणते की काय शांत हो मी? ती म्हणते की तुमचा ब्लड प्रेशर वगैरे खूप त्रास होईल तुम्हाला, प्लीज शांत व्हा, तुम्ही आत्ताच ठीक झाल्यात. परंतु भूमी ऐकायला तयार नसते. आकाश म्हणतो की भूमी प्लीज शांत हो ना, नको ना असा त्रास सहन करून घेऊस. तेव्हा मग भूमी म्हणते नाही आकाश नाही, हे तू कसं बोलू शकलास? अरे आपलं बाळ, आपलं त्याच्यावर किती प्रेम होतं त्याला माहिती आहे ना. अरे मी त्याच्यावर किती काळजी करायची आणि त्याला सांगायची, प्रत्येक वेळेला त्या बाळाशी मी बोलायचे, आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. शिवाय तू आकाश, तू पण त्या बाळाला गोष्ट सांगायचंस ना आकाश. मग आता काय झालं, अचानक हे बाळ असं का सोडून गेलं? आणि तेही आपल्या शिवरात्रीच्या दिवशी, असं कधीच होऊ शकत नाही आकाश, असं ती म्हणत असते. त्यावेळेला इथे रागिनीला त्यांचा आक्रोश पाहून खूप मजा येत असते आणि भूमीला हा मानसिक धक्का सहनच झालेला नसतो. भूमी म्हणते की नाही आकाश, असं होऊ शकत नाही, आपलं बाळ आपल्याला सोडून जाऊ शकत नाही. खरंच त्याला माहीत होतं की आपलं त्याच्यावर किती प्रेम आहे ते, मग असं का घडलं? मी अजिबात असं सगळं ऐकून घेणार नाही, असं म्हणून आता आकाशला ती बोलत असते आणि जुमानाला तयार नसते. बाळाला इकडे तिकडे नुसती शोधत असते. त्यावेळेला आता रागिनी बघते तर डॉक्टर आलेले असतात, म्हणून ती चेहरा पाडण्याचा नाटक करते आणि बाहेर उभी असते. त्याच वेळेला आता डॉक्टर येते आणि म्हणते की जर भूमीची अशी अवस्था राहिली तर काही वेळात तिला त्रास होऊ शकतो. म्हणूनच आता डॉक्टर ही म्हणते की थांबा, हिला पकडा. आणि मग सिस्टर आणि डॉक्टर तिला इंजेक्शन देतात आणि त्यानंतर मग आता भूमी माझं बाळ असं हळूहळू बोलत बोलत तिला तिथेच झोप लागते आणि ग्लानी येऊन ती बेशुद्ध पडत असते. तेव्हा आकाश भूमीला म्हणतो की भूमी प्लीज शांत हो, प्लीज असा त्रास करून घेऊ नको, तुझ्या जीवाला त्रास होणार. त्यानंतर मग भूमी बेशुद्ध होते आणि डॉक्टर म्हणतात की काळजी करू नका आकाश, मी तिला ॲक्च्युली आता झोपेचं इंजेक्शन दिलं आहे, कारण येते 2 तास तरी तिला झोप लागेल आणि त्यानंतर मग आपण बघूया नक्की काय होईल ते.
जेव्हा ती शुद्धीवर येईल तेव्हा आपल्याला समजेल की नक्की काय घडतंय आणि याबाबतीत तिला खूप मोठा मानसिक धक्का बसलाय आणि हा त्रास तिला सहन होणार नाही. त्यावेळेला मग तिचं काय होणार आहे ते खरंच माहिती नाही. परंतु तिला हा धक्का बसला असेल हे मात्र नक्की. आता आपल्याला बघता येईल की नक्की तिचं काय घडतंय ते. त्यावरच आपल्याला नंतर उपचार करावे लागतील असं ती म्हणत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं पुढच्या भागामध्ये ते गुंड बाळाला घेऊन पळत असतात आणि अलक निरंजन असं म्हणत तो बाबा देखील त्यांच्या मागे मागे पळत असतो. आणि आता गुंड घाबरलेले असतात कारण काही झालं तरीही ते थांबायला तयार नसतात आणि तो बाबाही त्यांचा पाठलाग करण्याचं काही थांबवत नसतो. आणि त्यानंतर मग आता अलक निरंजन म्हणत साक्षात महादेवच त्यांच्या मागे लागलेले असतात कारण बाळ हे चोरण्यासाठी ते मनाई करायची असते. तर आता गुंडांना मात्र त्या खूप भीती वाटते की हे काही आपल्यासाठी बाळ सेफ नाही, म्हणून आता तिथल्या एका फुलाच्या पिशवीतच ते फुलाच्या टोपलीतच बाळाला ठेवतात आणि त्यामुळे इथे बाळ तिथेच राहतं. आणि भूमी ही अजून बेशुद्ध असते. आकाश म्हणतो की प्लीज भूमी उठ ना, प्लीज उठ, असं करू नकोस, अगं तुला उठायलाच हवं, प्लीज शुद्धीवर ये भूमी. अगं आपल्या बाळाच्या बाबतीत जे काही घडलं ते आपण कधीही विसरू शकणार नाही. आपण आई बाबा म्हणून ज्या बाळाच्या बाबतीत आपल्या जे काही झालंय ते आपण आयुष्यभर कधीही ते दुःख विसरू शकणार नाही किंवा ते दुःख कमी होऊ शकत नाही. परंतु भूमी, जर तूही माझ्याबरोबर अशी वागलीस आणि तूही जर मला सोडून गेलीस तर मग मी काय करणार आहे. त्यामुळे भूमी प्लीज असं करू नकोस, प्लीज शुद्धीवर ये भूमी, असं म्हणून आता आकाश हा तिला बोलत असतो आणि तिला खूप खूप असा उठवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु भूमी मात्र काही उठायला तयार नसते. आकाश हा सारखा तिला गयावया करत असतो की भूमी उठ, आपलं बाळ तर देवाघरी गेलंय, ते आपल्याला सोडून गेले, परंतु तू प्लीज आपल्याबरोबर असं करू नकोस, तुला उठावंच लागेल. असं म्हणून आता आकाश हा भूमीकडे रिक्वेस्ट करत असतो की काही करून तू उठ, तुला उठावंच लागेल, मला तू अशी सोडून जाऊ शकत नाहीस भूमी. असं म्हणून आता आकाश हा खूप तिला हाका मारत असतो, परंतु भूमी आकाशच्या हाकांना रिस्पॉन्ड देत नसते. आता महादेवाच्या कृपेने भूमीला आणि आकाशला त्यांचं बाळ परत कसं भेटणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.